विकासासाठी रस्ते, लाईट, वीज, पाणी याच्या पलीकडे जात आपण खऱ्या अर्थानं पायाभूत सुविधा देत असताना वेगवेगळ्या पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी उभी करणं गरजेचं असताना सुद्धा आपलं ढिसाळ नियोजन होतं. म्हणून मला आवर्जून सांगायचं, संजय मामांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या राहिलेल्या या पॅनलला मतदान करत असताना हे ढिसाळ नियोजन आता मोडीत काढायचंय आणि गतिमान नियोजनाला आपल्याला मतदान करायचंय. आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आपण कायम पाहिलं सर्व समावेशक अशा पद्धतीचं समाजकारण आणि राजकारण आदरणीय दादांनी केलं. दादांचं मंत्रिमंडळ जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ 18 पगड जाती जमातीचं 12 बलुतेदारांचं होतं, तसं दादांचं मंत्रिमंडळ आहे. आणि म्हणून माझ्या अल्पसंख्याक बांधवांना बरोबर घेऊन चालणार आहे दादांचं मंत्रिमंडळ. विधान परिषदेमध्येही अनेक अल्पसंख्याक भगिनींना बांधवांना संधी देत दादांनी हे दाखवून दिलं की आमचा विचार हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि हा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि म्हणून अल्पसंख्याक बांधवांसाठी भरीव निधी देत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर देण्याचा उपक्रम असेल किंवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जो शासन हमी होती ती 50 कोटीपासून 500 कोटीपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार अर्थमंत्री म्हणून आदरणीय दादांनी केला. आणि खऱ्या अर्थानं माझ्या अल्पसंख्याक बांधवांच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षणासाठी असेल आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असेल अनेक चांगल्या पद्धतीच्या योजना दादांच्या माध्यमातून राबवल्या गेल्या. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय, ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणली त्याच पद्धतीने लेख लाडकी योजना आणली. पूर्वी या योजनेचं नाव माझी कन्या भाग्यश्री योजना होतं. आता या लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती 5,000 रुपये, ती पहिलीत गेली की 6,000 रुपये, ती 6वीत गेली की 7,000 रुपये, ती 11वीत गेली की 8,000 रुपये आणि ती 18 वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम 75,000 रुपये. असं जन्मापासून 18 वर्षापर्यंत 1,01,000 रुपये या सरकारच्या माध्यमातून आमच्या लेकीच्या नावावर येतात. आता हे पैसे कशासाठी? मुलीच्या शिक्षणासाठी. मुलीचा जन्म झाला की घरातल्यांना वाटतं लग्नानंतर सासरी गेल्यानंतर आमचं काय, आणि म्हणून तिला शिक्षण देण्यापेक्षा खऱ्या अर्थानं तिला वाढवताना अनेक. आमच्या कार्यात आपणही योगदान देऊ शकता. आर्थिक योगदान देऊन सहकार्य करण्यासाठी जनसंवाद चॅनल आजच जॉईन करा.